नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्रहारचे आमदार बच्चू कडू आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेले 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होते. परंतु मंत्री महोदय भरत गोगावले, मंत्री योगेश कदम यांनी तुमच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिल्याने उपोषण सोडले असे बच्चू कडू यांनी सांगितले. परंतु बच्चू कडू आणि मंत्री महोदय काय बोलत आहेत ते पहा. प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय. मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे. 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मीटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आसाम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं. त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल. तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आता भरतजी गोगावले, योगेशजी कदम येऊन गेले. भरतजी आता येणार आहे. आणि काल मुख्यमंत्री महोदयांचा पण फोन होता, शिंदे साहेबांनी पण फोन केला होता आणि त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली. खरं तर ज्याला 2 पाय नाही त्याला हत्तीचं बळ आलं. डोळे नसून त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद अश्रू आम्हाला दिसतोय आणि बेडवर असणाऱ्या अपंगांनी सुद्धा त्याचा जयघोष केलेला आहे. कारण या भूमीमध्ये ही संघर्षाची भूमी आहे, ही खरं तर बलिदानाची भूमी आहे. या भूमीत आम्ही मा जिजाऊचा आशीर्वाद घेऊन आणि रायगडाची सावली आम्हाला निश्चितच रायगडाची सावली आम्हाला भेटेल आणि त्याच्यातून या आंदोलनाला यश भेटेल. खरं तर आंदोलन करावं लागलं हेच अपयश आहे सरकारचं, मोठं अपयश आहे. खरं तर गुड सरकार, चांगलं सरकार, चांगला प्रतिनिधी, चांगला माणूस म्हणजे काय तर तो जाणीव ठेवणारा असला पाहिजे. वेदना जे काही दुःखी असेल त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या वेदना संपवल्या पाहिजे. ह्याच छत्रपतीचा मूळ मंत्र होता. अफजल खान फाडला पण शेतकऱ्याला जाग्यावर मदत करणारा आमचा राजा, त्या राजेचं राजे पण तेव्हा खऱ्या अर्थानं फुलून दिसतं. ते सरकारला जमलं जरी नसलं तरी जरी चुकलं असेल तर आता ते चूक दुरुस्त करण्याची चूक दुरुस्त करणं त्यांच्या हाती आहे. आणि म्हणून त्यांनी मीटिंगची वेळ 2-3 तारखेला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी काल कबूल केलं. आज भरतजी गोगावले आले आणि आज रक्तदान झालं. या भूमीत रक्त सांडलं होतं, आता स्वातंत्र्य भेटलं. आता सांडवायची गरज नाही, रक्तदानाची गरज आहे आणि तो रक्तदानाचा मूलमंत्र घेऊन आज आम्ही आंदोलनाची सांगता करणार आहोत. जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं. भरत साहेब, योगेशजी कदम, काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे. आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो. आणि 2 या गोष्टी घडल्या इथे. एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं. घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो. सन्माननीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2023-24 मध्ये त्या विभागासाठी जवळपास 1100 कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना 34,000 दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.